जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम राम जय जय श्रीराम. श्रीराम. मी अप्पा पाटगावकरांना विनंती करते त्यांनी अभिवाचन सुरू करावं. जय श्रीराम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचन्स पुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरेत्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समूहातील उपस्थितांना नमस्कार करून आजच्या अभिवाचनाला सुरुवात करत आहे. काल आपण क्षत्रियामधले ब्राह्मण क्षत्रिय किंवा ब्राह्मण ह्या चतुर्वर्णामधील प्रत्येकाच्या कामाच्या संदर्भातल्या आणि मांसाहार वगैरे या बाबतीचं विवेचन पाहिलं. नंतर आजसुद्धा किती अवनीतीला प्रत्येक वर्णातील लोक गेलेले आहेत आणि केवळ आरक्षणाच्या लाभासाठी त्याचंही त्यांनी थोडक्यात पण अप्रत्यक्ष असं वर्णन केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष आपण सगळं अवलंबतो आहोत, कुठल्या स्तरापर्यंत एकमेक जात आहेत हे पाहतो आहोत. आजचं वाचन सुरू करतो. श्रीराम. दुर्दैवाने आज सारी प्रतिष्ठा मान सन्मान संपत्ती समृद्धी नटनट्या खेळाडू नाटक कादंबऱ्यात लिहिणारे ललित साहित्यिक गायक वादक नर्तक यांनाच प्राप्त होत आहे. सारी प्रसिद्धी माध्यमे त्यांच्याच भोवती गुंजारव करत फिरतात. नियतकालिकांच्या पुरवण्या तर जणू त्यांनाच समर्पित असतात. घटकाभर विनोदन आणि करमणूक यापलीकडे जीवनात ज्यांना विशेष स्थान असू नये तोच वर्ग अल्लड मुलामुलींपुढे आदर्श होऊन राहिला आहे. हे व्यवसाय बिनभांडवली आहेत, अनुत्पादक आहेत, पण त्यांची मिळकत वर्षाकाठी कोटीने कोटी मोजावी लागते. अशी प्रचंड असते. तू कोण होणार म्हणून चांगल्या घरातील मुलामुलींना विचारले तर ती अजाण बालके कोण्यातरी नटनटीचे वा खेळाडूचे नाव घेतात. समाजाच्या बौद्धिक मानसिक विकासाच्या दृष्टीने ही अवस्था अहितकारक आहे. पण विचारवंत म्हणवणारे कोणीही या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहत नाहीत. नटनट्यांना मिळणारी प्रसिद्धी, लाभणारी लोकप्रियता आणि सुलभ झालेली संपन्नता पाहून होतकरू तरुणांना तोच आदर्श वाटू लागतो आणि समाजाच्या खऱ्या उपयोगाची क्षेत्रे पोरकी होत असतात. ही स्थिती समाजाचे पतन घडवणार आहे. एक वेळी मला घटना आठवते. साधारण 50-1 वर्षापूर्वी किंवा 40-45 वर्षापूर्वी एक कोल्हापुरामध्ये कार्यक्रम एका संस्थेने घेतला होता आणि त्यावेळच्या प्रसिद्ध अशा हेमा मालिनी या अभिनेत्रीला बोलवलं होतं आणि कार्यक्रमासाठी त्यावेळेला फक्त ₹1 प्रवेश फी ठेवली होती आणि जवळजवळ 40-50 हजार रुपये त्यावेळेला ते गोळा झाले होते आणि संस्थेचा खर्च
त्यातून सहज निघून गेला होता. ही गोष्ट किती समाजामध्ये कोणाला किती महत्त्व द्यायचं हा प्रकाराने होतो. त्याच्या त्या महत्त्वाच्या आहेत, मोठ्या आहेत, कबूल आहे. पण माणूस कसा हे होतो, प्रसिद्धी कशी त्यांना मिळणार ते, आणि तेच एखादा कीर्तनकार प्रवचन करायला त्या ठिकाणी बोलवलं असतं तर अगदी हाताच्या मोटावर म्हणा की शेकड्यात लोक जमतीलच अशी खात्री नसते. जाऊया पुढे. शेती, गोपालन, व्यापार, सावकारी हे वैश्यांचे अधिकृत व्यवसाय. त्यातील शेती आणि गोरक्षणापासून वैश्यवर्ग जवळजवळ दुरावत चालला आहे. व्यापार आणि सावकारी अद्याप बहुंशी वैश्याकडे आहे. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता या वर्गाने उद्योगाच्या नावाखाली शूद्रांच्या अनेक प्रकारच्या धंद्यावर आक्रमण केले आहे. वैश्याने शक्यतो निरनिराळ्या वस्तूंचा व्यापार करावा, क्रय विक्रयावर स्वामित्व प्रस्थापित करावे, सावकारी करावी, जिथे पैशाची देवघेव होते अशाच व्यवसायातील सेवा चाकरी स्वीकारावी, हस्त व्यवसायांना उत्तेजन द्यावे, त्यासाठी आवश्यक ते भांडवल पुरवावे, त्यातून निर्माण झालेल्या वस्तूंचा व्यापार करावा, पण त्या व्यवसायावर स्वतःचे स्वामित्व प्रस्थापित करू नये. हे स्वामित्व ज्याचे हस्तकौशल्य त्याच्याकडेच म्हणजे शूद्रांकडेच असावे. मात्र असा व्यापार करताना त्या मालाचा जो उत्पादक त्याची पिळवणूक होणार नाही हे दक्षतेने पाहावे. अशी पिळवणूक होणे हे दोषास्पद समजावे. धार्मिक भाषेत तेही एक पाप आहे. व्यापार विनिमयाचे एक रूप आहे. पण ज्या वस्तूंचा व्यापार होतो त्या वस्तू जे निर्माण करतात त्यांचे महत्त्वही तेवढेच आहे, हे विसरले जाऊ नये. वस्तूचे अधिक मूल्य व्यापारी, अडते आणि प्रसिद्धी करणारे, त्याचे वितरण करणारे यांना लाभते. वस्तूच्या विक्रीकरता प्रचंड प्रमाणात आकर्षण निर्माण करणारी प्रसिद्धके प्रकट करावी लागतात. वस्तूसाठी आवश्यक असलेली वेष्टने साधी असून चालत नाहीत. ती नानारंगी नानाढंगी ठेवावी लागतात. वस्तू वापरासाठी काढली की दुसऱ्या क्षणी जी वेष्टने कचरा कुंडीत जायचे असतात त्यांचेसाठी एवढ्या आकर्षणाची आवश्यकता असते का? वस्तूची मागणी वाढविण्यासाठी करावा लागणारा हा दिखाऊ प्रयत्न खरे तर मनुष्याच्या बुद्धीचा अपमान आहे. आणि अशा लाजिरवाण्या अपमानाला समाज मोठ्या संख्येने बळी पडत असताना तथाकथित बुद्धिवादी परंपरेतील मानात्मानाच्या भ्रांत कल्पनावर तुटून पडतात आणि एक प्रकारे शोषण करण्याच्या अनेक खुळ्या कल्पनांना वाढविण्यास सहाय्यभूत होतात. वस्तूची निर्मिती आणि विक्री हे वस्तूच्या मूलभूत उपयुक्तेवर आधारलेले असावे. प्रसिद्धी माध्यमांच्या आकर्षणावर आणि व्यापकतेवर त्याचे मूल्य अवलंबून ठेवले म्हणजे निर्मिती मूल्यापेक्षा चौपट 5 पटपेक्षा कितीतरी अधिक पटीत वस्तूंचे मूल्य वाढते. औषधांच्या संदर्भात तर हे प्रमाण अधिकच भयानक आहे. नाडून शोषण करण्याची पद्धती घातक आहे, क्रूर आहे. हे सर्व व्यापाराला लागलेली अनिष्ट वळणामुळे घडते. एक माझ्या 2 आठवणी सांगतो. कारण 76 सालची गोष्ट असेल. मुंबईत त्यावेळेला मी आजारपणासाठी उपचारासाठी गेलो होतो आणि माझा पुतण्या उदबत्त्या विकायचा हे करत होता, एक साईड बिझनेससारखं. त्याच्याकडून मी उदबत्त्या घेतल्या. त्या त्यांनी मला 8 रुपये डझन ह्यामुळे पाकिट अशी दिली आणि नंतर मी ती 12 रुपयांनी अशी काहीतरी विकली. 1 रुपयाला 1 पुडा विकला. आणि ज्यांनी तो घेतला तो पुन्हा 15 रुपयांनी डझन जे 1.25 रुपयाला विकला. म्हणजे मला पुतण्या घेतलं होतं 8 रुपये डझन त्या काळात. म्हणजे त्या उत्पादकाला काय मिळालं असेल, आणि उत्पादकसुद्धा कसं तो मिडलमॅनच होता. परत तो काय प्रत्यक्ष डायरेक्ट उत्पादन करणार नव्हता. म्हणजे ही साखळी कशी वाढत जाते हे उदाहरण सांगितलं, ते पाहण्यासारखं आहे. दुसरं उदाहरण, त्या काळातच आमच्या कार्यालयात एक गृहस्थ उदबत्त्या करून यायच्या आणि त्याला मात्र आता वर्णनला वेस्टर्न नसायचं, तर साध्या पेपरच्या कागदात गुंडाळून आणायचा. आणि तो ग्रस्त MA झालेला, उत्कृष्ट असा इंग्रजीचा सुद्धा MA असेल बहुतेक तो त्या काळातला, असा तो व्यवसाय करत होता. आणि त्या पुढे उदबत्त्या बाहेर ज्या रुपयाला पुडा मिळत असेल तर तो 8 आणि 12 पुडा देत होता. आम्ही त्याच्याकडून ते पुढे घेत होतो नंतर. पण नुसत्या वेस्टर्नापेक्षा तो म्हणतो घरी जाऊन तुम्ही तर ते ह्याचे हे सुद्धा मिळायचे डब्या पत्र्याचे, की त्यातून आम्ही ठेवू शकत होतो. म्हणजे जो खरा उत्पादक आहे त्याला अशा पद्धतीने जर तो विकायला लागला तर लोक देतातच नाही, त्या वेस्टर्नावर भुलले जातात. काय भुललासी वरली या रंगा. जाऊया पुढे. संपत्ती मी उत्पन्न करतो, मी मिळवतो, माझ्या चातुर्याच्या कौशल्याचा तो परिणाम आहे. हे अमर्यादपणे गृहीत धरण्याचा हा परिणाम आहे. भांडवलादी प्रणालीचे मूळ याच गृहीत कृत्यात आहे. धर्मशास्त्राच्या मर्यादा ओलांडण्याचा हा परिणाम आहे. एकेकाळी सावकार हा साम्यवादी विचारवंतांच्या निंदेचे लक्ष होता. वैयक्तिक सावकारी निर्बंधनाने अनियंत्रित केली
परिणामी ती नष्ट झाली. सहकारी पेढ्या पतपेढ्या फोफावल्या, पण त्यामुळे सावकारी वृत्तीच्या लोकांची संख्या वाढली आणि त्यांनीही सहकाराच्या नावाखाली गरजवंतांचे अधिक प्रमाणात शोषण केले. वैयक्तिक सावकारी भूमिगत झाली, ती गुंड बनली आणि शोषणाला भयाचे एक नवीनच वळण लागले. आमचे दादा म्हणजे तीर्थरूप दासगुरू महाराज जुन्या काळातील सावकारांच्या 2-3 त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी सांगत. एका सावकाराने आपल्या कुळाच्या विरोधात न्यायालयाकडून जप्तीचा आदेश मिळवला होता. जप्तीची कार्यवाही करण्यासाठी तीर्थरूप दादांना सांगून सकाळी तो बाहेर पडला. 3-4 कोसावरी शेजाऱ्याच्या गावी त्याला जायचे होते. त्याला परत येण्याची संध्याकाळी अशी उशीर होणार होता वा तो दुसऱ्या दिवशीच परतणार होता. पण हा सावकार दुपारी 12-12:30 वाजता जेवणाच्या वेळेपूर्वीच परतला. आश्चर्य वाटून तीर्थरूप दादांनी त्याला कारण विचारले. तो सावकार अगदी साधेपणाने म्हणाला, महाराज, त्याचे घरी आज संध्याकाळी लग्न लागायचे आहे. पाहुणेरावळे सोयरे दायरे जमलेले होते. तेव्हा जप्ती कशी करणार? मी त्याला न भेटताच परत आलो. वास्तविक जप्तीच्या लाभाच्या दृष्टीने लग्नावर अधिक उपयोग ठरले असते, पण सावकारातल्या माणुसकीने ते होऊ दिले नाही. सावकार खऱ्या अर्थाने साधुकार ठरला. ज्याच्या धर्मात कुणीही कोणत्याही प्रकारे व्याज घेणे पूर्णपणे निषिद्ध आहे, त्यांच्याकडील कडव्या मनोवृत्तीच्या लोकांनी पठाणी व्याज हा शब्द आपल्या कर्तृत्वाने भाषेत रूढ केला. अर्थात त्यांच्याकडून श्री रवींद्रनाथ टागोरांना एखादा काबुलीवालाही भेटला, पण तो अपवाद. आणखीन एक उदाहरण आठवतं मला. माझ्या मित्राच्या भावाचं लग्न होतं आणि ज्या मुलगी होती तिच्या वडिलांनी आपलं शेत मुलीच्या लग्नासाठी येईल म्हणून विकलेलं होतं आणि त्या गावातल्या सावकारामार्फतच तो व्यवहार झाला होता आणि ती रक्कमसुद्धा त्यांनी सावकाराकडे ठेवली होती. नंतर ज्याच्याकडून ती घेतली तो त्यांचा म्हणजे कर्जा म्हणजे कुळ होतं. त्याला वाटलं की आपण जमीन मालकाला रक्कम कमी दिलेली आहे म्हणून काही रक्कम त्यांनी सावकाराकडे दिली आणि ज्यावेळेला मुलीचं लग्न होईल त्या लग्नाच्या वेळी ही रक्कम त्याला द्या म्हणून त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं. नंतर हे ग्रस्त पुन्हा त्यांच्याकडं रक्कम ठेवलेली होती ती मागण्यासाठी गेले. त्यामुळे ते सावकार म्हणले, आत्तापर्यंत माझ्या 100-1 वर्षाच्या व्यवसायामध्ये म्हणजे वडील त्यांचे करत असत त्या आणि स्वतः ते, की व्याज खर्ची कधीच पडलेलं नव्हतं. व्याज जमाच माझ्याकडं होतं. यांना काय समजे ना, म्हणजे काय झाले, अहो तुम्ही जमीन विकलीत, ती रक्कम तुम्ही माझ्याकडे ठेवलीत, तुमच्या कर्द्यानीसुद्धा त्याच्याकडे कमी रक्कम दिली असे वाटलेही म्हणून ते रक्कम माझ्याकडे दिली होती आणि तुमच्या मुलीचं लग्न ठरलं की रक्कम द्या म्हणून सांगितलं होतं, म्हणून ते आता मी तुम्हाला ती व्याजासह परत देत आहे. म्हणजे दोघंही ग्रस्त किती मोठे होते. तो शेतकरी तितकाच महान आणि तो सावकार तेवढाच महान. हा व्यवहार फक्त ते सावकार आणि शेतकऱ्यांना माहीत होता, त्या मूळ जमीन मालकाला माहितीच नव्हता की आपण रक्कम कमी दिलेली आहे ती त्याला दिली पाहिजे. ही भावना त्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण होते आणि ती दिलेली रक्कम सावकार तशीच दडप करत नाही, ती परत ते व्याजाने त्याला परत देतो. अशी सुद्धा माणसं आहेत म्हणून हा समाज चालू राहतो. पुढे जाऊया. स्मृतिकारांनी व्याज घेणे या व्यवसायाला वैश्यापुरते मर्यादित केलेले आहे. इतरांना तो व्यवसाय त्याज्य ठरवला आहे. ब्राह्मण क्षत्रियासाठी तर तो अधिकच त्याज्य आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत प्रत्येक व्यवसायाला वर्णाची जातीची एक मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय क्रूर शोषणाच्या पातळीवर कधी उतरला नाही. त्यातील माणुसकी कधी भंग पावली नाही. विनयाच्या संस्कारित कल्पनेने सौजन्याला म्हणावा असा तडा गेला नाही. व्यक्तिविशेषाने बोलण्याची पद्धती फटकळ तुटक क्वचित अरेरावी आढळली तरी तिला प्रत्यक्षात परपीडाचे अमानवी रूप प्राप्त झाले नाही. हा धर्माचा निर्णयात राहण्याचा वृत्तीचाच परिणाम होता. धर्मशास्त्राने स्मृतीने काही मर्यादा घातल्या म्हणजे लोकांना त्या दडपणाखाली वागावे लागते. त्याचे स्वातंत्र्य लुबाडून घेतल्यासारखे होते. लोकमानसाचा विचार करता हे अयोग्य आहे अशासारखे कुभांड तर्कदुष्ट अतिशयोक्त आरोप आधुनिक बुद्धिवादी वारंवार करीत असतात. धर्मशास्त्राविरुद्ध तर्क करताच कामा नये असे स्मृतिवचन त्यासाठी काढून दाखवले जाते, पण ते निराळ्या स्वरूपात आजही जसेच्या तसे मान्य करावे लागते हे दुर्लक्षून चालणार नाही. दक्षिणेकडील एका प्रांताच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीचा निर्णय आश्चर्याचा धक्का देणारा होता. ज्या कोण्या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने निवडणुकीत उभे राहण्यास अपात्र ठेवले होते.
तिचा पक्ष मात्र प्रचंड बहुमताने निवडून आला. आधीच्या सत्ताधारी पक्षाची फटफजिती झाली आणि निवडणुकीस उभी न राहू शकलेली व्यक्ती राज्यपाल पदावरील व्यक्तीला पटवून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन घाईगडबडीने सिंहासनावर उभे झाले. अर्थात विरोधी पक्षाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे नेले. तेथे ते प्रकरण त्या मानाने त्वरित निर्णयास आले आणि सिंहासनारूढ व्यक्तीला पदाचा मोह सोडून खालच्या मानाने पदभ्रष्ट होणे मान्य करावे लागले. न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा विचार करता इतक्या त्वरित निर्णय लागणे हे असंभवनीय वाटण्यास इतके आश्चर्यकारक आहे. दांडगाईने सिंहासनारूढ व्यक्तीला 5 वर्षाचा अधिकृत काल व्यावहारिकता परिपूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही पदावर आरूढ होण्यास अयोग्य आहात असा आदेश निघावायचा हवा होता. तीच न्यायालयाची सामान्य रीत आहे. कारण मुख्यमंत्री होण्याच्या घाईत झालेल्या व्यक्तीवर न्यायालयात भ्रष्टाचाराचे अनेक खटले आहेत. त्यातील एकाच्या निर्णयावरून ती व्यक्ती निवडणुकीस अपात्र ठरली होती. त्या प्रकरणातही पुनर्न्यायाकरिता वरिष्ठ न्यायालयात आवेदन करण्यात आले आहेच. तेथे ती व्यक्ती निर्दोष ठरली तर पुन्हा अधिक ताटमानेने सिंहासनावर होणारच नाही असे नाही, आणि तसंच झालं. प्रचंड बहुमताचा पाठिंबा असताना लोकसत्तेतही स्वीकृत निर्बंधाच्या मर्यादाच आगतिकपणे स्वीकाराव्या लागतात असाच या घटनेचा अर्थ आहे. आणि धर्मशास्त्राने उल्लेख केलेल्या नियमास धरूनच आहे. तेव्हा जाता येता स्मृतिशास्त्राची अवहेलना करून आपले पुरोगामीपण सिद्ध करणे आणि तेच लोकहिताचे असल्याचा दुराग्रह धरणे किती उथळ आहे हे यावरून लक्षात येते. आपले प्रस्तुत विवेचन वैश्यवर्गाच्या आचार विचारांच्या दृष्टीने आहे. वैश्यवर्ग हा लोकहितासाठी आवश्यक असलेल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो सुदृढ असणे अपरिहार्य आहे. म्हणून तेथेही आपल्या परंपरेप्रमाणे विकेंद्रीकरण अत्यावश्यक मानले जाते. वैश्याने वस्तू उत्पन्न करण्याच्या निर्माणाच्या शक्यतो स्वामी होऊ नये. निर्माण होणाऱ्या वस्तूंचा व्यापार विनिमय करावा. फार तर निर्माणीचे व्यवस्थापन करावे. पूर्वी व्यापाऱ्यांच्याकडेच मुनीम म्हणून एक पद असे. वैश्याने समाजाचे तसे मुनीम हवे. व्यापाराची स्थिती साचे में तो जग नहीं झुटा मिले न राम अशी असते. म्हणून हे व्यापाऱ्याला सत्यामृत असेच म्हटले आहे. या व्यवसायात 3 गोष्टी खोट्या होतात. माप खोटे दिले जाते, प्रकार खोटा वा भेसळीच असतो आणि लाभावर दृष्टीतून मूल्य पुष्कळ चढे लावले जाते. यात पहिल्या 2 गोष्टी व्यापार करणाऱ्या कुणीही पूर्णपणे वर्ज्य मानाव्यात. मूल्य चढवून सांगणे क्षम्य मानावे. समारधीची विकणे महर्गी वस्तू हेच व्यापाराचे स्वरूप असते. सांगितलेला भाव कोणी ग्राहक सहसा मान्य करीत नाही. त्यासाठी व्यापाऱ्याला उंचावरून आरंभ करावा लागतो आणि तुमच्यासाठी म्हणून थोडा खाली येतो असे आवर्जून सांगावे लागते. व्यापाऱ्याने वाटेल ते चढे भाव सांगून ग्राहकाचे शोषण करू नये. यासाठी मूल्य निर्धारणावर शासनाने योग्य ते लक्ष दिलेच पाहिजे. पूर्वी त्याचा उल्लेख केलाच आहे. सेवा करणे हा शूद्राचा धर्म आहे असे शास्त्र सांगते. यातील सेवेचा अर्थ हीनता दर्शक घेऊ नये हे पूर्वी सांगितलेच आहे. शिल्प, स्थापत्य आणि केवळ शारीरिक श्रम हे शूद्रांच्या उपयोगितेचे साधन आहे. लोहार, सुतार, शिंपी, विणकर, सूतकेताई, धातूची भांडी करणे, खोदकाम, बांधकाम इत्यादी सर्व व्यवसायात, तसेच चित्रे रंगवणे, गायन, वादन, नर्तन, हस्तकौशल्याची व शारीरिक श्रमाची सर्व कामे हे असे शूद्रांचे व्यवसाय होते. त्यात त्यांनी अधिकाधिक प्रावीण्य मिळवावे. सेवा शब्दाने शूद्राकडून हेच सर्व अपेक्षित आहे. वरील बहुतेक सर्व कामांची विभागणी जात उपजातीच्या द्वारे होत असे. त्यामुळे ही कामे वंशपरंपरेने चालत होते. स्वाभाविकपणेच त्याकरिता निरनिराळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसे. त्यासाठी शासनाला व कुटुंबाला वेगळा व्यय आवर्जून करावा लागत नसे. बापाच्या हाताखाली मुले चांगली कुशल कर्मचारी होत. त्यांचे हे शिक्षण प्रात्यक्षिकासह विनासायास होत असे आणि बहुधा वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मुले बाबाच्या योग्यतेने काम करू लागतात आणि पोटापुरते वा अधिकही स्वतंत्रपणे मिळवीत. एक उदाहरण म्हणून सांगतो. नांदेड जनपदातील लोहा या ग्रामाजवळ माळाकोळी ग्राम आहे. या गावात तिडके आडनावाचे लोक मंदिराचे शिखर बांधण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करतात. 2 ते 25 लाखाचे या कामाचे ठेके घेतात. त्यांचे सर्व शिक्षण प्रशिक्षण घरच्या घरीच होते. 18-19 वर्षाचा मुलगाही स्वतंत्रपणे काम घेतो. आणखीन एक आठवण
नुकतीच या 2-3 महिन्यापूर्वी घडलेली. आम्ही घरी रंगकाम काढलं होतं आणि साधारण 1 लाखाभराचं काम झालं. नंतर मध्ये म्हणला मी एक 8-10 दिवस जाणार आहे, नंतर तुमचं काम सुरू करतो म्हणला. दुसरं काम होतं ते. मग तो जाऊन आला. मुलीचं लग्न होतं. मुलगी पाहणं वगैरे हा सगळा होता आणि म्हणलं किती खर्च काय ठरलं वगैरे ते. तर म्हणले सगाईला 1,00,000-2,00,000 खर्च येईल आणि लग्नाला एक 7-8 लाख रुपये खर्च येईल. तो अगदी सहजपणे सांगत होता. आपल्यासारख्या मध्यम वर्गातसुद्धा एवढा खर्च होणार नाही. तो पेंटिंगचं काम करत होता. पेंटर होता तो. पण म्हणजे त्या लोकांमध्ये आणि म्हणजे किती तो हे करून आणि त्या जर पाहिलं हे सगळे उत्तर भारतातले लोक कामाला ते अगदी 7-7:30 पासून सुरू करतात. अगदी अंधारपर्यंत करतात. आमच्याकडचे लोक तसे करत नाहीत. येणार 9-10 वाजता, त्यात वेळ काढणार, 2 चहाला जाणार, आणखीन करणार. पण तसे हे नाहीत. एकदा आले की कामाला 10-10, 12-12 तास करतात, श्रम करतात आणि मिळवतात. हे पाहण्यासारखं आहे तिकडल्या आणि आपल्या लोकांच्या काम पद्धतीकडून. पुढे जाऊया. या स्थितीमुळे औद्योगिक शिक्षणासाठी वेगळी विद्यालये नव्हती. शासनाला निरनिराळ्या शिक्षणासाठी कोणताही भार सोसावा लागत नसे. आज हे विभाग प्रचंड व्यवसायाचे होऊन बसले आहेत. त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे आणि त्यातील उच्च प्रतीचे पदवीधर धनलोभाने बहुधा परदेशी जात आहेत. तेथे स्थिरावत आहेत. तेथे ते आपली संस्कृतीचा टिकून ठेवीत नाहीत. यात आपण मायमूची वंचना करतो आहोत असे त्यांना एक मिनिट वाटत नाही. ही स्थिती समाजात बौद्धिक आणि आर्थिक दारिद्र्य निर्माण करणारी आहे. या दुर्दशेतून क्रमाक्रमाने बाहेर पडले पाहिजे. आजच्या प्रख्याती पावलेल्या आणि स्थिरपत झालेल्या यंत्रयुगात यंत्रे, त्यांचे सुटे सुटे भाग निर्मिती आणि यंत्राची जोडणी करणे, त्याच्यात निर्माण झालेले दोष दूर करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. तोही शूद्रांच्याच हातात असला पाहिजे. त्यांचे मात्र काही प्रमाणात तरी प्रशिक्षण मिळणे वा घेणे अपरिहार्य आहे. तशी व्यवस्था शासनाने करणे आवश्यक आहे. शूद्रांच्या बहुतेक सर्व व्यवसायांचे इंग्रजांच्या काळात केंद्रीकरण झाले. साम्यवादी विचार त्यात पालट करू शकला नाही. 20-20 वर्षे ओळीने राज्यशासन स्वाधीन असतानाही साम्यवाद भांडवली स्वरूपाचे केंद्रित उद्योग नाहीसे करू शकला नाही. कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचे स्वातंत्र्य मात्र विशेषरीत्या मिळाले. परिणामी काही ठिकाणी तरी उद्योग व्यवसायांची आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांच्या हानी झाली. तेव्हा कोणत्याही निर्माणी फार मोठ्या नसतील आणि त्या एकवटार नाहीत अशी काळजी घेतली पाहिजे. विदेशी आयातीवर नियंत्रण असले पाहिजे. काही प्रमाणात तरी स्वदेशी वस्तूंची निर्यात वाढविली पाहिजे आणि नागरिकांनी वा ग्रामीणांनी स्वदेशीवर आत्मीयतेने भर दिला पाहिजे. दुर्दैवाने उदारीकरणाच्या नावाखाली हे सर्व विसरले जात आहे. त्याचा पहिला फटका कर्मचाऱ्यांना म्हणजे शूद्रांनाच बसणार. हिंदुस्थान हे निसर्गतः समृद्ध असल्यामुळे आणि तुलनेने त्याचे क्षेत्रही मोठे असल्याने उदारीकरणामुळे होणारी हानी वा भोगावे लागणारे आघात प्रत्यक्षपणे लक्षात येण्यास थोडा अवधी लागेल. खरे तर उतरणीस आरंभ झालाच आहे, पण राष्ट्रीय ऋणे पुष्कळ असल्याने आणि ती वाढती असल्याने उदारीकरणाचे दुष्परिणाम दिसण्यास विलंब लागणे स्वाभाविक आहे. पण विचारवंतांनी या विषयात तटस्थ भूमिका स्वीकारणे योग्य नाही. दुर्दैवाने द्यावे तसे लक्ष या विषयाकडे दिले गेले नाही. उलट उदारीकरण हे प्रगतीचे, विकासाचे प्रतीक मानले जात आहे. त्या दृष्टीने अर्थशास्त्रज्ञासच जागतिक कीर्तीची पारितोषिक मिळत आहे आणि स्वदेशी विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ उपेक्षले जात आहेत. त्यांची भाषणे अरण्यरुदन ठरत आहेत. या ठिकाणी एक संपाचं उदाहरण आलं होतं. जपानमध्ये एका बूट तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये संप सुरू केला होता. पण त्यांनी संप कसा केला? 2 उजव्या पायाचं आणि डाव्या पायाचं अशी जोडी असते. तर त्यांनी सर्वांनी एकाच साईडचे बूट निर्माण केले, उजव्या पायाचे. डाव्या पायाचे केलेच नाहीत. पण काम सुरूच. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बंद ठेवलं नाही, पण त्या निर्माण करणाऱ्याला तो माल विकता येत नव्हता आणि त्यांनी त्या मागण्या मान्य केल्या. म्हणजे राष्ट्रीय नुकसान कमी, उत्पादने सुरू आहे, पण त्यांच्या मागण्या त्यांना काम करणाऱ्याला पुऱ्या करून घेता आलं. हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा संपाचा प्रकार मात्र जपानमध्ये एकदा अवलंबला होता. शूद्रवर्ग हा संख्येने सगळ्यात मोठा असल्याने त्याने संघटित होऊन या उदारीकरणाविरुद्ध दंड थोपट उभे राहिले पाहिजे.
पण त्यांच्यातील बहुसंख्यांच्या मागासलेपणाचा लाभ घेऊन स्वार्थी पुढारी शूद्रांचा हा आक्रोश भलतीकडेच वळवित आहे. उदारीकरणाने वरवर दिसणारा लाभ श्रीमंताच्या उच्च मध्यमवर्गाच्या पदरात पडत आहे आणि त्यात वैश्यांच्या वैश्यवृत्तीने जगणारा भरणा अधिक असल्याने त्यांच्याविरुद्ध जातीय स्वरूपाची ओरड करणे पुढाऱ्यांना शक्य होते. हाही अंतोगत्वा चातुर्यानं विस्कळीत झाल्याचा परिणाम आहे. कृषी आणि गोरक्षण हे खरं तर वैश्यांचे व्यवसाय, पण ते प्रत्यक्षात शूद्रांच्या स्वाधीन आहेत. त्याचे स्वामित्व बहुशी क्षत्रियांच्याकडे आहे. शासनाने शेती प्रत्यक्षपणे कष्ट करणाऱ्यांच्या हातात राहावी त्या दिशेने काही निर्बंध केले, पण सामंत वृत्तीने त्यातून पळवटा शोधून आपले स्वामित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पुढे बरेचसे यशही मिळाले. या स्थितीत सुधारणा होणे आवश्यक आहे. शेती विकेंद्रित आहे, ती तशी राहिली पाहिजे, पण शेतीच्या विकासाचे स्वरूप मात्र भांडवलवादी होत चालले आहे. ते इष्ट नाही. रासायनिक खते आणि फवारण्या यांचे जणू बंड माजले आहे. त्यामुळे शेताच्या अर्थात शेतभूमीच्या पोत उणावत होत आहे. उपजाऊपणा खालावला आहे. अन्नातील प्रदूषण वाढले आहे. ही आपत्ती निराळीच. द्राक्षे, आंबा, केळी यासारख्या फळांसाठी ती लवकर पिकावीत वा त्याचा आकार, स्वाद आणि रंग आकर्षक वाटावा यासाठी विषारी रसायनांचा उपयोग केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने विषारी रसायनांच्या प्रयोगापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. श्री मनोहर परचुरे यांच्यासारखे कृषीतज्ञ आज त्याच्या विरोधात धीटपणे उभे आहेत आणि अनेक यशस्वी शेतकरी नैसर्गिक खते, स्वावलंबी बियाणे याचा अवलंब करीत आहेत. फवारण्यासाठी विषारी द्रव्ये सोडून गोमूत्र, कडुनिंब यासारख्या परिणामकारक पण प्रदूषण न वाढवण्याच्या द्रव्यांचा उपयोग करीत आहेत. या ठिकाणी आठवण येते, पूर्वी जे बीज लागायचं तर शेतकरी यावर्षी आलेल्या उत्पन्नातून पुढच्या पेरणीसाठी बी काढून ठेवत असे आणि तो करत होता. पण आता नाही आहे. आता सगळी बियाणं ही विकत घ्यायला लागतं. एकेका किलोच्या बियाण्याची किंमत 2-2, 3-3 हजार असतात आणि ती पुन्हा उपजाऊ असतीलच असं नाही आहे. एकदा पेरा केला तर उपजत नाही आहे, पुन्हा पुन्हा बी विकत घ्यायला लागतं आणि पेरा करावा लागतो. हे सुद्धा किती हानिकारक हे या पद्धतीमुळं. आणि आणि आजचं जे बीज आहे ते पुन्हा त्यापासून नवीन बीज तयार होत नाही. असे संकरित किंवा कृत्रिमतेने तयार केले बीज त्यामुळे सुद्धा शेतकरी अतिशय अडचणीत येतो. ही पद्धतीसुद्धा बदलली गेली पाहिजे. दूध वाढवण्यासाठी संकराचा प्रयोग होत आहे. या संकरित गायी प्रमाणतः दूध पुष्कळ देतात, पण मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते दूध सदोष असते. संकरित गायी प्रकृतीने दुर्बळ असतात. त्या वरचेवर दुखणाईत होतात आणि त्यांना बरे करण्यासाठी आधुनिक जंतू प्रतिरोधकांचा मारा करावा लागतो. त्यामुळे त्यांचे दूध दूषित होण्यास सहाय्य होते. आपल्याकडे निळ्या जातीच्या चांगल्या गावरान गायी संकरित नसलेल्या उपलब्ध आहेत. त्याच्या खाण्यापिण्याच्या योग्य व्यवस्था ठेवली तर त्यांचे प्रजनन अधिक दूध देणाऱ्या गायीच्या वासरातून क्रमाने करीत गेले तर त्या गायी वेळेवर 10 ते 15 शेर दूध देणाऱ्या होऊ शकतात. अल्प ठिकाणी तसे यशस्वी प्रयोग झाले आहेत. गायींना चरण्यासाठी चांगली गायरने उपलब्ध झाली पाहिजेत. पूर्वी गावाच्या बाहेर गायरान असत, त्या जमिनी राखून ठेवल्या जात असत आणि त्यावर कोणाची मालकी नसते तर गावाची मालकी असेल. पण आजसुद्धा त्या जमिनी विकल्या जातात आणि गावात गायरान असं ठेवलंच नाही आहे. गायींना चरण्यासाठी चांगली गायरन उपलब्ध असली पाहिजे आणि ही दक्षता शासनाने घेतली पाहिजे. आयुर्वेदाने सकाळी काढलेले दूध आणि संध्याकाळी काढलेले दूध यात पचनाच्या दृष्टीने अंतर दाखविलेले आहे. गाय दिवसभरात रानात चरून खाल्ल्याने संध्याकाळचे दूध अधिक चांगले असे आयुर्वेदशास्त्र सांगते. म्हणून गायीसाठी गायराने असलीच पाहिजेत. आजच्या दुधाळ गायी म्हशी जवळजवळ स्थानबद्धच असतात. हे त्या पशूंच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही. हा दुधाळाचा व्यवसाय केंद्रित होऊ नये, तो शक्य तितक्या विकेंद्रितच असावा. दुधाचा धंदा स्वतंत्रपणे करणारा गवळी नावाची एक जात आपल्याकडे होती आणि आहेही. त्याचे लहान मोठे भटके तांडेय अद्याप कोठे कोठे आढळतात. गायीचे मूत्र आणि शेण ही द्रव्ये फार औषधोपयोगी आहेत. त्यामुळे गाय भाकड झाल्यावरही निरुपयोगी होत नाहीत. म्हणून गोरक्षणावर भर देणे राष्ट्रहिताचे आहे. गुरढोरांची कातडी मनुष्याच्या उपयोगी वस्तू आहे. त्याचा व्यवसाय करणारे ढोर आणि चांभार या जाती आपल्याकडे होत्या, अजूनही आहेत. त्यांना सहाय्य देऊन हे उद्योग चांगले धन मिळवून देणारे करता येणे शक्य आहे. सारांश,
सर्व प्रकारचे उत्पादन व्यवसाय स्वाधीन असलेला शूद्र वर्ग उपजीविकेच्या दृष्टीने मागासलेला व दुर्बल राहण्याची आवश्यकता नाही. तो सुखी, समाधानी आणि सुशिक्षित जीवन जगू शकतो. मात्र तो साम्यवादाच्या मागे लागून संघटितपणे उर्वरित समाजांचे शोषण करणारा होणार नाही याची दक्षता शासनाने ठेवली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने आदेश दिले आहेत. त्यावर जातीवादांचा आरोप करणे हे अज्ञानाचे आहे. हे सर्व प्रकारचे उत्पादक व्यवसाय वैयक्तिक वा सहकारी स्वरूपाचे असावे. त्यांचे बळाने सामुदायिकरण वा शासकीकरण होऊ नये. रशियाने शेती सामुदायिक करण्याकरता विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात हत्या घडून आणली. परिणामी गव्हाचे कोठार असलेला तो देश धान्याच्या दृष्टीने दरिद्री झाला. एका दिवसाचा पाव मिळण्यासाठी कोसाकोसाच्या रांगा लागलेला प्रसंग त्या देशात ओढवला. या आणि इतर कारणांनी तो देश विस्कळीत झाला, दीन झाला. शूद्रांचे अधिराज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नामुळे हे असे झाले. तेव्हा समाजव्यवस्थेच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी उपयुक्त विचार मनुस्मृती देऊ शकते. आपल्याकडे स्वराज्य प्राप्तीनंतर समाजवादाच्या नावाखाली उद्योग व्यवसायांचे शासकीकरण करण्याचे प्रयोग झाले, पण बहुधा सर्व उद्योग लाभप्रद ठरले नाहीत. तेथे होणारी हानी लाखांनी कोटींनी मोजण्याचा प्रसंग वर्षानुवर्षे भोगावा लागला. आता उलट निजीकरणाची लाट उसळली आहे. तसे सुखसोयी होईल अशी लक्षणे मात्र दिसत नाहीत. या ठिकाणी एक उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात, आता सध्या कर्नाटकात उगार येथे एक साखर कारखाना जवळ 70-80 वर्षापेक्षा जुना कारखाना आज खाजगीकरत असला तरी व्यवस्थितपणे चालू आहे. पण सहकारी तत्वावर केलेले कारखाने 20-25 वर्षाचं डबघाईला येतात. हे उदाहरण पाहिलं की त्या ठिकाणी सुद्धा घुसणारे लोक कशा प्रवृत्तीचे असतात. पुन्हा तेच कारखाने कमी किमतीत विकत घ्यायचे आणि स्वतःच्या नवीन कंपनी स्थापन करायचे. हे सुद्धा उद्योग आपण पाहत आहोत. पुढे जाऊया. वर्णव्यवस्थेच्या पुनर्निर्माणाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी कोणत्या क्रमाने कसे वागावे लागेल त्याचे निवेदन थोडक्यात केले आहे. येथे काही मतभेद होऊ शकतात याची जाणीव मला आहे. सांगोपांग विचाराने योग्य तो निर्णय विचारवंतांना घ्यावा लागेल. त्यासाठी आरंभी तरी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, पण शाश्वत हिताच्या दृष्टीने तसे करणे भाग आहे. एवढ्यापुरती जरी विचारवंतामध्ये सहमती उत्पन्न झाली तरी पुष्कळ झाले असे मी म्हणेन. आता महत्त्वाचा असा एक विषय चर्चिण्याचा राहिला, तो म्हणजे स्त्री जीवनाचा विचार कसा करावा हा. त्यासंबंधी मागे या भूमिकेच्या सामान्यतः 54 ते 61 या पृष्ठावर बराच उहोप केला आहे. तो काहीसा तात्विक स्वरूपाचा आहे. प्राप्त परिस्थितीत व्यावहारिक दृष्टीने यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते थोडक्यात पाहू. म्हणून ज्याप्रमाणे चातुर्वर्ण पुरस्कारिले आहे त्याप्रमाणे 4 आश्रमांची एक भाग सामाजिक हिताच्या म्हणून सांगितला आहे. त्यात संन्यासी वंदनीय मानला तरी महात्म्य सांगितले आहे, गौरव केला आहे तो गृहस्थाश्रमाचा. गृहस्थाश्रम पती-पत्नीच्या संबंधातून साकारायचा असतो. पत्नीने गृहिणी धर्माने वागावे असा आग्रह म्हणून धरला आहे. पण त्यामागची भावना स्त्रीला तुच्छ लेखण्याची नसून कुटुंब व्यवस्था उत्तम रीतीने चालावी, ती बळकट असावी ही आहे. म्हणून पत्नीला पुरुषाचे अर्धअंग मानतो. पत्नी ही पुरुषाची श्रेष्ठ सखा आहे. धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांची ती मूलाधार आहे. स्वतःची उन्नती करून घेण्याची इच्छा असलेल्या पुरुषासाठी श्रेष्ठ स्वरूपाचा आधार त्याची पत्नीच होऊ शकते असेच म्हणून म्हटले आहे. तेव्हा स्त्रियांनी कुटुंबाचे रक्षण करण्याच्या कामात आपला वाटा सिंहाचा आहे हे लक्षात ठेवून वागावे. वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या तेच हिताचे आहे. स्त्री पुरुष समानतेची चर्चा कितीही हट्टाने आणि नाना प्रकारचे तर्क लढवून केली तरी ते सर्व एका मर्यादेचे सत्य आहे. स्त्री काय किंवा पुरुष काय, दोघेही माणूसच असल्याने त्यांच्यात माणूसपणासाठी लागणारी काही सादृश्य असणारच. तेथील तो सारखेपणा नाकारण्याचे कारण नाही. पण गर्भधारणा, बालसंगोपन यासाठी असलेली स्त्री शरीराचे वैशिष्ट्य दुर्लक्षता येणार नाही. प्रजेच्या माध्यमाने मनुष्याला अमृतत्व मिळवायचे असते. वंश सातत्याची परंपरा अक्षुण्ण राहावी लागते. एका पिढीत कधीच सर्व संपवायचे नसते. गुणवत्तेच्या अहंकारी उन्मादात एखादी स्त्री बालसंगोपनाशी संबंध ठेवणार नाही, मूल होऊच देणार नाही असा आग्रह धरू शकेल, पण तो वैयक्तिक अपवाद असला पाहिजे. सर्वसामान्य स्त्रीपुढे तो काही आदर्श नसावा.
कुठेतरी लेखनी, स्वागतिका, परिचारिका होऊन अनेकांची अनेक प्रकारे मने सांभाळण्याचा खटोपट अगतिकपणे करीत राहण्यापेक्षा गृहिणी होणे हेही अधिक प्रतिष्ठेचे आहे. हा नैसर्गिकतेवर आधारलेला सिद्धांत स्त्रियांनी भूषणाने आत्मसात केला पाहिजे. तेच कुटुंब व्यवस्था सदृढ राहण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कुटुंब हे गृहस्थाश्रमाचेच नामांतर आहे. कुटुंब हा समाजधारणेचा मूलभूत घटक आहे. त्याची सुस्थिती राहील असा प्रयत्न आवर्जून केला पाहिजे आणि सर्व करण्यासाठी स्त्रीनेच तत्पर राहिले पाहिजे. घरपण येते ते गृहिणीच्या बळावरच. मानवी भावभावनांचे पोषण होते. माणुसकीचे प्राथमिक धडे मिळतात ते अशा कुलीन घरातच. लहान बालकांची जोपासना मातेच्या छत्राखालीच उत्तम प्रकारे होते. माता पिता, विशेषतः माता, तीच उदासीन झाली, स्वतःच्याच नादात रमली तर मुले सरळ मार्गे निघत नाहीत, ती अपराधी प्रवृत्तीची बनतात असे समाजशास्त्रांचा विचार करणाऱ्यांनी उद्घोषून सांगितले आहे. तिकडे दुर्लक्ष करणे अनिष्ट आहे. म्हणून स्त्रियांनी सुगृहिणी, सुमाता होणे हेच महत्त्वाचे मानले पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने स्त्रियांसाठी काही मर्यादा घालून दिल्या. त्यातील वरवरचे काही शब्द पाहून मनूचा रागराग करण्यात अर्थ नाही. मनू हा समाजशास्त्रज्ञ आहे. समाजाच्या, देशाच्या हिताचे, धर्माचे नीतिनियम सांगणारा आहे. काल्पनिक संघर्ष निर्मून त्यातच रमणारा कोणी ललित साहित्यिक नाही. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने न करणे जर महत्त्वाचे असेल तर तसा केवळ नियम असून भागत नाही. तशी सोयच उपलब्ध असणार नाही अशी व्यवस्था ठेवावी लागते. आघाडीचा सारथी, नियामक यांच्यासाठी फार तर लहान घडवंशी असते. आरामखुर्ची तर काय, पण साधी पाठीची खुर्ची तेथे ठेवली जात नाही हे ध्यानी घेतले तर मनूचे धोरण समजून येते. काहीतरी विशेष धरून दाखविण्याची, कर्तृत्व गाजवण्याची इच्छा अगदी प्रबळ झाली तर कुटुंब विस्कळीत होणार नाही. मुलाबाळांची आबाळ होणार नाही. घराचे घरपण टिकून राहील एवढे कटाक्षाने पाहावे आणि मग जमेल ते करावे. घर संसाराचा पाश गळ्यात आहे तोवर स्त्रियांना स्वतःची इष्ट ती प्रगती करून घेता येणारच नाही. म्हणून त्यांनी हे पाश तोडून घराबाहेर पडलेच पाहिजे असे प्रतिपादणारे, सुधारक म्हणणारे देशी विदेशी लेखक अगदीच थोडे नाहीत. पण त्यांच्या नादाने स्त्रियांकडून बहकले जाऊ नये. तसे होणे व्यक्तीच्या आणि समाजाच्या दृष्टीने फार घातक आहे. काही कारणाने स्त्रियांना अर्थार्जन करणे भागच असेल तर तिच्या कामाच्या वेळा घर सांभाळून करता येईल अशा स्वरूपाच्या असाव्यात. हा विचार आधुनिक विदुषेनेच मांडलेला आहे. त्याचा अवलंब महिला वर्ग करील तर समाजाच्या दृष्टीने मोठे उपकारक होईल. याबद्दल एक उदाहरण होतं. शासनाने 30 वर्षापूर्वी एक आदेश काढला होता आणि स्त्रियांना निम्म्या वेळ दिला होता. समजा 10 ते 5 का 6 असेल तर त्यांनी 2 ते 5 का 6 यावं किंवा पूर्वार्धात यावं. पण एकाही महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही. कारण त्यांचा पगार निम्मा होणार होता. पण ते नको होतं आम्हाला. सोयी पाहिजेत, सवलती पाहिजेत, वेळाने यायला पाहिजे. पण शासनाने दिल्या अशा सवलती किंवा आदेश मानण्याचे नाही. असं जाऊया पुढे. श्रीराम. 4 पुरुषार्थातील अर्थ, काम स्त्रियांच्या स्वाधीन आहेत. म्हणून त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांनाच धर्म असे नाव आहे. घर सुस्थितीत राखण्यासाठी करावी लागणारी अर्थाचे व्यवस्थापन गृहिणीच्या स्वाधीन असावे अशी मनूची धारणा. स्त्री धनावर तर दुसऱ्या कोणाचाच अधिकार नाही असे मनूने आग्रहाने सांगितले आहे. स्त्रीला सर्वोपरी सुखात ठेवावे असाच आदेश मनूने पुरुषांना दिला आहे. स्त्रीचे दुःखाश्रू भूमीवर सांडले तर त्या कुलाचा विनाश होतो असा धाकही मनूने घातला आहे. तेव्हा मनूने स्त्रियांना उपेक्षित, शोषित, पीडित, कुंठित ठेवले हा आरोप हेतू प्रेरित आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारची बंधने स्वीकारल्या वाचून अनियंत्रित, अमर्याद स्वातंत्र्य हे समाजात राहायचे, प्रजा म्हणून राहायचे तर कोणालाही भोगता येणार नाही. प्रत्येक निर्बंध, प्रत्येक नियम कोणाला ना कोणता तरी जाचक वाटणारच. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार अनिर्बंधपणे करायचा तर कोणाही अपराधाला कोणतेही शासन नैतिक दृष्टीने, तार्किक पद्धतीने करायचा अधिकार कोणालाही असणार नाही. ते खरोखरीच परवडेल का? शाश्वत सुख देणारे होईल का? समाजातील व्यक्तींच्या शांततामय सहजीवन जगता येईल का? याचा मूलभूत विचार जाणत्यांनी शांतपणे केला पाहिजे. तसे करायचे ठरले तर म्हणूनही सांगितले तसेच नियम भाषा पलटून करावे लागतील. जुने ठेवणे मीपणे आकळेना,
असे समर्थांनी म्हटले आहे तशा विचार करणाऱ्यांची होईल. आपण आज शासन व्यवस्थेसाठी लोकसत्ता सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकारली आहे. गेल्या 50 वर्षात आपल्या स्वराज्याचा इतिहास पाहिला तर लोकसत्तेचे चांगुलपणा कोणत्या प्रकारे सिद्ध करता येईल हा प्रश्नच फार अडचणीला ठरले. अधिनायकी म्हणजे हुकुमशाही सत्तेत गाढवालाही गर्दभराज वा खरोतर वाजीराज आगतिकपणे म्हणावे लागते. लोकसत्तेत गाढवाला फार तर गाढवा गधड्या म्हणण्या इतपत लोकांची मोकळीक मिळू शकते असे म्हणता येईल. आपले स्वराज्य स्थापन झाले तेच मुळी निवडणुकीतील आश्वासने पार धाब्यावर बसून नेहरू पटेलांची राष्ट्रसभा सुप्रतिष्ठेची होती. बहुसंख्य जनता विशेष करून हिंदू जनता नेहरू पटेलांच्या लुभावणी भाषेला भाळली होती. गांधीजींच्या सत्य अहिंसेवर विश्वास ठेवून स्वतःचे हिंदूपण नाकारून हिंदी झाली होती. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान देणार नाही अशी निवडणुकीची घोषणा होती. गांधीजी तर पाकिस्तान माझ्या प्रेतावरून होईल असे वारंवार उद्घोषित जातो. कार्यक्षम असलेली एक हिंदूची संघटना आणि तिचे साधुशील प्रमुख गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या आग्रहातून व्यक्त होणाऱ्या साधुत्वावर विश्वासून फाळणी होणे शक्य नाही असे गृहीत धरून वागत होती. प्रत्यक्षात मात्र अगदी विपरीत झाले. निवडणुकीतील घोषणावर हरताळ फसला गेला आणि फाळणीची दुर्दैवी तशीच आजही पीडादायक असलेली घटना स्वीकारावी लागली. लोकसत्तेचा आरंभच असा अपशकुनी आणि भयंकर त्रास देणारा घडला. पुढे जे विश्वासपात्र ठरतील असे वाटत होते त्यांनीही जागतिक कीर्तीच्या शांतता पारितोषिकाच्या मोहाने क्रूर आतंकवाद्यापुढेही संघर्ष विराम प्रकट करावा लागला. परिणामी शांतता प्रस्थापित झाली नाहीच. क्रौर्याला मात्र संधी मिळाली. किरातार्जुनीतील भारवीचे एक वचन सर्वच प्रजानांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. भारवी म्हणतो, अमर्षशून्येन जनस्य जंतूना न जातुर्हृदयेन न विषयी विद्विषादरः. यातील भाव असा की ज्याला पीळ नाही, चीड नाही, ज्याच्या पाठीचा कणा ताठ नाही त्या पुरुषाचा विशेषतः पुढाऱ्यांचा त्याच्या मित्रांना विश्वास वाटत नाही आणि शत्रू त्याचा धाक बाळगीत नाही. लोकसत्ता 50-55 वर्षे टिकून धरली असा अभिमान बाळगणाऱ्या हिंदुस्थानच्या वाट्याला आलेली अवस्था दयनीय आहे. जवळपासचे छोटे छोटे देशही हिंदुस्थानला काय वाटेल याची पंत्रास ठेवत नाहीत. हिंदुस्थानला खिजवण्यात हाती लागलेल्या सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना विटंबून ठार मारण्याच्या कृतज्ञ देशांना खंतही वाटत नाही. चुकले म्हणून क्षमा मागण्याची तर गोष्टच निराळी. आपण लोकराज्यपद्धती स्वीकारलीच तर तिची कार्यवाही प्रजाहिताशीच ठरेल यासाठी काही नियम आपल्यापुढे ठेवतो. एक नियम त्यांनी सुचवले. निवडणुकीत इच्छुक म्हणून मान्यता देण्यासाठी ती व्यक्ती कोणत्याही अपराधाच्या आरोपाखाली आरक्षकाकडे नोंदवलेली नसावी. त्यातही काही लोक सूडबुद्धीने वागतील, खोटेपणाने एखाद्याला अपात्र ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी 3 माणसांची एक समिती नेमून शासनाने प्रथमदर्शनी तरी आरोप ठेवण्यासारखे आहेत का नाहीत या निर्णयाला यावे आणि पूर्ण निर्दोष सिद्ध होईपर्यंत व्यक्तीला कोणत्याही लहान मोठ्या निवडणुकीस अपात्र ठरवावे. याचं एक उदाहरण पाहिलं आपण. एखाद्या मुख्यमंत्र्याला अपात्र ठरवलं तर त्यांनी आपल्या बायकोलाच मुख्यमंत्री केलं आणि अडाणी अशा न शिकलेल्या बायकोच्या माध्यमातून त्यांनीच पुन्हा 10 वर्ष राज्य केलं. हे आपण पाहिलेलं अनुभवलेलं आहे. पुढे जाऊया. दुसरा नियम त्यांनी सांगितला आहे, ज्या व्यक्तीला कोणत्याही लहान मोठ्या लाच, चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार, हत्या, बलात्कार, देशद्रोह या अपराधासाठी शिक्षा झाली असेल तिला खरे तर नित्यासाठी निदान 12 वर्षापर्यंत निवडणुकीस आणि मतदानाचे अपात्र ठरवावे. जामिनकीवर सुटलेले सुद्धा ज्या अशावर उल्लेख केलेल्या दोषासाठी आरोपी झालेले, शिक्षा भोगत असलेले लोकसुद्धा बाहेरून पुन्हा उघडपणे राजकारणात, प्रचारात, सभेत भाग घेतात. हे आपण पाहतो. म्हणजे किती क्रूर थट्टा ही लोकशाहीची हे आपण अनुभवत आहोत. इच्छुकांचे वय विधानसभा, लोकसभेसाठी तरी 30 पूर्ण असावे. मतदात्यांचे वय 21 वर्ष पूर्ण असावे आणि त्याला त्याच्या प्रांताच्या, राज्याच्या मान्य भाषेत
स्वभाषेचे चांगले लिहिता वाचता येईल एवढे तरी ज्ञान असावे. मतदान न करणे हा अपराध समजून त्यासाठी जाणवेल ती शिक्षा द्यावी. आंधळे, पांगळे, मुके, बहिरे, वेडे यांना मतदानाचा अधिकार नसणे योग्य. पण अतिमानवतावाद्यांना ते योग्य वाटले नाही तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्रे स्थापून त्यावर योग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली त्यांचे मतदान व्हावे. निवडून आलेल्या कोणत्याही सभागृहाच्या सभासदास आरडाओरडा, मारामारी, आपले स्थान सोडून अध्यक्षापुढे उभे राहून घोषणा देण्यास पूर्णपणे बंदी असावी. सभागृहाच्या शांततेचा थोडाही भंग करणारास निष्कासित करावे, निलंबित करावे वा त्याचे सदस्य पूर्णपणे काढून टाकावे. सभाध्यक्षाच्या आज्ञेचा भंग हा मोठा अपराध मानावा. सभेतील कार्यवाही ज्याला संमत नसेल त्याने एकट्याने वा त्याच्या गटाने लेखी निषेध नोंदवून निमूटपणे सभात्याग करावा. सभेतील शांततेचा थोडाही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. बरोबर याच्या उलट काम चालतं हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. पुढे जाऊया. सदस्यांची सभेतील अनुपस्थिती स्वैर असू नये. तिला संख्येचे आणि अध्यक्ष उपाध्यक्षांच्या पूर्वानुमतीचे बंधन असावे. कारण 77 राष्ट्रासाठी एक लेख आला होता माझ्या वाचनात की एकदा सही केली की तो 15 दिवस ॲबसेंट असला तरी चालायचा आणि त्याला त्या 15 दिवसा भत्ताही मिळायचा. आता तर पेन्शन कितीतरी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. एवढंच नव्हे तर खोट्या सह्या करूनसुद्धा केल्या जात असत. हे त्या एका खासदारानेच एका दिवाळी अंकात सगळं लिहिलेलं होतं. पुढे जाऊया. मंत्र्याची निवड करताना तो त्या विभागाचा तज्ज्ञ असावा. वर्णव्यवस्थेची मंत्रिपदाची सांगड घालता येईल तो दिवस भाग्याचा ठरेल. तसे खरे तर घडून आले तर राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री क्षत्रियच असावेत, कुलीन असावेत. शिक्षणमंत्री, न्यायमंत्री, प्रसार माध्यम मंत्री, मानव संसाधन मंत्री ब्राह्मण असावा. उद्योगमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री वैश्य असावा. आघाडी मंत्री, दळणवळण मंत्री, खाण मंत्री हे सर्व शूद्र असावेत. विदेश मंत्री क्षत्रिय का ब्राह्मण असावा. वनविभाग, पर्यावरण इत्यादी इतर लहान मोठ्या विभागांसाठी तारतम्याने नियुक्ती करावी. काही झाले तरी मंत्रिमंडळातील प्रत्येकजण कर्तव्य तत्पर, त्या विषयांचा अभ्यासू, चतुर, निर्लोभी, कुलवंत आणि सदाचरणी असावा. कुलवंतपणाचा ठेका काही उच्चवर्णाने दिलेला नाही. शूद्रातही पुष्कळ कुलवंत आहेत. निगर्वी असणे, सदाचारी असणे, परपीडक नसणे हा सर्वसामान्यांचा गुण असला पाहिजे. कोणत्याही अधिकार पदावरची व्यक्ती राष्ट्राभिमानी असलीच पाहिजे. भ्रष्टाचार व देशद्रोह यांची शंका जरी आली तरी त्या व्यक्तीला पदावरून आधी निलंबित करून मग खऱ्या